अय हरामखोर बायको, अय उठ ना ये. बाकी झोपाला इला सांगून द्या बाबा. अरे वा, तिकडे दंडावरची माती टाकायची आहे, काही करायचं इला काही फिकीर नाही, नुसती झोप झोप. इला झोप एवढी महत्वाची आहे का काय, मला काय समज नाही. इला कुंभकर्णामध्ये आणि हिच्यामध्ये नाही का दोनच फरक आहेत फक्त. तो नाही का माणूस होता, हे बाई आहे, हा पहिला फरक. आणि दुसरा फरक हा आहे का तो खाना खात होता, त्याच्या अंगाला लागत होता म्हणून तो साईज मध्ये तेवढा मोठा होता. हे खाताच खाते तरी एवढीशीच्या एवढीशीच आहे, याच्या अंगाला अजिबात नाही लागत आणि नुसता झोपाचं काम करते दिवसभर. अय माती टाकायला नाहीच काय का रोजीची बाई करू. अय झोप रे, उठ नाही. का हो करते ते, ती माझ्यावर ठसन मारते. दंडाची माती किती नशे टाकायची का? हो तर टाका जा ना तुम्ही. हो म्हणजे मी एकटाच टाकू. जावा रोजीची बाई करा. पाय बरं मग मला राग नको आणू. मग ते रोजीची बाई करतो तिच्याशीनच लग्न करतो मग तिकडच. काय हो तर मग तू येस का नाही मग? दिमाग खातेस माझा इथे. हो म्हणजे मी भात बीत नाही जेव्हा तुमचा दिमाग खातो. मार दरे मारेन तुझ्या मुस्कुडामध्ये, याकडं त्याकडं पडतलं मारेन तुला. जास्त वानवतेस का? चल माती टाकू लाग. आता त्या मधुबन नाही तर सातबाऱ्यामध्ये जेवायला चल म्हणलो असतो, मटन दमसवालच भडकणं तयार झाली असती. हा बापा बापा, मस्त जेवायलाही नेतात येते. आहे तर पागल बायको, हॉटेलात जाऊन खावाची तुझी अवकात आहे का ते पाय आधी तू. इकडे तुला आपल्याच दंडातली माती टाकायला शरम लागते. काचा पैसा तुझ्या हाती पोटी राहील, कशी लक्ष्मी तुला पावल आणि कसा तुला हॉटेलात जावायला भेटल. हा नालायकीन नाही तर. अरे घाम गाडल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही. मग घामच नाही काढशील तर कसा तुला दामाची किंमत कळेल? कशी हॉटेलात जाशील मग तू जेवायला? चल मग धान चांगले पिकले का मधुबन मध्ये जेवायला जात जाऊन. चल थांबा जरा चेहऱ्यावरून पाणी फिरवतो. चेहऱ्यावरच पाणी फिरव, माझ्या करणी पाणी नको फिरव तू. तुझ्या पायी माझे ग्रह नक्षत्र बदलल्या. बर झालीस तयार? हो. जराशी साडी गिडी लावली असतीस तर साजरी नसतीस दिसलीस. रोज ते सलवारच लावतेस, टी शर्टा फुशर्टा. हा का झाला लावलं तर? बरं लाव म्हणा, माझ्या बापाचा का जाते. बरं झालीस तयार जाऊन? हो. बर बायको मी का म्हणतो, मला प्यायला पाणी आणजा बरं. हो थांबा आणतो. घरात होतून तर तुम्हाला ताण नाही लागली ना, आता बरोबर ताण लागली. बरोबर नाही का माझे पाय कसे दुखवायचे तुम्हाला माहित आहे. अय आणतो पाणी तर आण. तू नवऱ्याची सेवा नाही करशील तर का गावातल्या लोकांची करशील? बरं थांबा आणतो. मी का म्हणतो, हाताच्या ओंजळीनं पाणी आणशील? बापा हाताच्या ओंजळीनं पाणी आणू? हो. काऊन गिलास बिलास नशेत? अरे पागल बायको, मग तुला तेवढी अक्कल आहे तर मग तुला एवढी अक्कल काऊन नशे का आपल्याला माती टाकायला जायचं आहे तर टपडीप काहीतरी धरीन म्हणून का हाताच्या याच्यानं उकरणार आहेस तिथली माती? अरे पावडा धर, एक टप धर, नाही तर टोपली धर, काहीतरी धर. हा आणि ते माती टाकताना टोपले तुझ्या डोक्षीला गडल, त्याच्यासाठी एखादा टावेल गिवेल पकड, नाही दुपटा पकड. तोही नाही समजा तुला? बरं सॉरी जी, आणतो. अरे का नालायक बायको आहेस, तुला प्रत्येक गोष्ट सांगा लागते. ते माझी शितलीच बरी होती. मी का असली दिलो सोडून आणि हायब्रिड नाही का आपल्या हातात पकडलो. जा हेट करक बायको, नाही तर फसलो हिच्या फंदामध्ये रिकामा. जसं नालीतला पाणी वायत कन गेला तड्यावर, तशावानी हे पल्ली माझ्या मड्यावर. करणीची करू बाई आणि नवरा ऐकून खोबरा खाई. आता जातलं नाही येतलं लावल तासभर इल. हा टांगा मोजत जायला. आता येताना शिदोरी आणजो ये, भूक नसो पण शिदोरी असो. एक तर बैरी आहे, आवाज जाते का होते का? आंबा म्हणला तर टोरंबा म्हणते, पिल्ला म्हणला तर कोंबडा म्हणते. आता शिदोरी आण म्हणलो तर कोणती गवताची दोरी आणते का? जा चुली मंदी नुसत्या येरा झरानं चक्रास मारणी आहे. ते पाय दोरी आणताय गवताची. आहे गवताची दोरी नाहीये, शिदोरी आण, शिदोरी भात भाजी. मला वाटलाच होता म्हणा, मी बरोबर ओळखतो इल. ते पाय आता खंती का आला धरत असल. अरे पावडाच धर ना. हा ते का खदाच आहे ती माती. हा जागा वाहिलीस आहे, माती बारीकच आहे. फक्त नाही का पावड्यानं का त्या टोपल्यामध्ये भरणी आणि पाऱ्यावर नेऊन टाकणी. त्या बहीण माझी बायको धरून सनिया होट तेरे की. अजी मस्त वजा झाला जी बापा, मान दुखली जी. एका घमेल्यामध्ये जिरली तुझी. अस कोणत्याही हालतीत पाऱ्यावरची माती टाकून झाली पाहिजे. उद्या परा टाकायचा आहे जरा. असाच झामल करत राहून तर आमचं काम होईल का? अरे मी नेऊन टाकतो म्हणतो, तुला पावड्यानं भरूनही नाही देताय. आता मी पावड्यानं भरून देतो, तुला नेऊन टाकताय नाहीये. हा मग मी दोनही काम मी काय एकटाच करू? एका हातानं थापुटी वाजली असती तर असा काल झाला असता. हरामखोर बायको नाही तर. आता का पाहतास का माझा लग्न आहे? नेऊन टाक ना. अजी जराशे नेऊ टाका ना जी, काळजी करता. दारे तुला उबड्या पडतलं मारीन, समजलीस का? या मातीमध्ये गाडून टाकेन, तुझा पत्ता नाही लागल कोणाला. मस्त मान दुखते जी.
हो मग मान वाकडी करू करू टिव्या पाहतेस तेव्हा तुझी मान नाही दुकान, आता तुझी मान दुखते. वा रे वा. हप्त्यास फूट अंडे, हप्त्यास फूट कोंबडी, हप्त्यास फूट बकरा, मटन खावाला तर दम नाही घेस ना, आणि आता टाकणं माती का नुसतं खावाच्याच कामाची होस. अरे खाना तसा दना करा लागते, खाना खावाचा पण काम आहे तसंच करा लागते. मग एक टोपला माती टाकाल तासभर लागते तुला. घर ये इकडं. मी नाही जी, मी घरी जातो जी, आणि घरी जाऊन मग नुसत्या टिव्या पाहतो जी, खाना खात जातो जी, पाटा वारवत जातो जी. धंदानं धडपडानं कोटी का वर पडा, सो बाई सो न रोजगार असतो. आणि बाई का केलीस तर धंदाच केलो. मग गावातल्या बायाला जाऊन सांग मस्त माती टाकलो हो, एवढे पाऱ्यावरची माती टाकलो. हो नाही सांगायची, तुझी माहित आहे ना मला. खिंडभर काम करशील पण नाही का गुंडभर सांगशील. गडू भऱ्या गोष्टीला हेलभर कसा करायचा तुला माहित आहे ना, मला माहित आहे ना. मग उभा पाहायला बायाबर बसतेस ना मस्त, त्याला सांगतेस गेलो पर्याव माती टाकलो हो, एवढी माती टाकलो तेवढी टाकलो. दंडामध्ये जेवायला मस्त बढिया वाटते. भात भाजी घरी जेवला तर अशी चव नाही द्यायची भात. तुझी तर लक्ष नसते खाण्या कसं राहते म्हणा, तुला दुसरा काही दिसच नाही. घरी खाना, दंडातही खाना, खाना घेना खाना घेना, खाना पेना, बाकी गोष्टीशी नाही तुझा देना घेना, निस्ता खाना. माती टाकताना अशी म्हणलीस का तू, अजी माती टाकायला मस्त बढिया वाटते, हलका हलका जीव वाटते, काम केल्यावर चांगला वाटते, अशी म्हणलीस तू एकतरी वेळ नाही. पाय ना सर महिन्याला का नाही म्हणतानी बेश्रम बायको. माती टाकतानी तर नाही म्हणलीस ना, माती टाकायला मजा येत आहे, एक नंबर वाटत आहे म्हणलीस का. हा पण खाण्या घेण्याच्या बारे बरोबर म्हणतेस, एक नंबर खाना लागते, अशी लागते भाजी हो, घरची धड नाही लागे इथली साजरी लागते. हा तुमच्या बरं दंडामध्ये आलो तेच का नाही मोठी गोष्ट हो. हा हो मग का तर तूच येतेस, गावातल्या बाया जातच नाही नवऱ्या बरं दंडावर. आता रोजीची बाई आणलो असतो तर हा अशी माती टाकू लागायला काका विचार केली असतीस घरी. हा तू कास्तकार मायबापाच्या पोटामध्ये नाही का, एक नाही का फॅशनेबल पोरगी जन्माला आलीस. हा एक काम धंदा तुझ्याच्यानं जम नाही, नुसत्या टी शर्टा लावून हिंडणी जमते तुझ्याच्यानं. काजी बापा दर वर्षी तुम्ही धानच लावता, एखाद्या वर्षी उसही लावून पाहावा. हो तर ऊस लावून का करणार आहेस तू बापा. माझी बहीण घेऊन आली का तिला छाटू छाटू देत जाईन दोन 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 दोन. हो वा 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 वा, तुला वाटून देवासाठी ऊस लावू मी. माझे धान ठेवून देऊ ना मधातच तुझे ऊस लावू. अरे आपल्या इकडे साखर कारखाना नाही काही नाही. ते ऊस काही पेतात तो ऊसाचा रस फक्त उन्हाळ्यामध्ये. आणि का गॅरंटी व्यापारी लोक आपल्याकडूनच घेतील, ते कुठूनही आणतील. आपला जो आहे तो नाही, तुला भलताच दिसते. अजी अशी सांगून पाहिलं तुम्हाला. नाही नाही तू नाही का अशा मला कोणत्याच गोष्टी नको सांगत जाऊ. तुझ्या सांगलेल्या गोष्टी मला पटतही नाही, आणि तुझी मी ऐकही नाही, तुझ्या ऐकलेल्या गोष्टी मी करही नाही, समजलीस का. कारण तुझी ऐकलो तर मला भकनीला फाशी लागून मरा लागते. त्यापेक्षा नाही, मी आपल्या मताची करतो. माझे धान पिकोत अगर नको पिकोत किती कसं होत. तुला काय बाबा तुझ्यावर सरकार मेहरबान आहे, आम्हाला का लाडका भाऊ योजनेचा पगार भेटते. तू खावाचं काम करतेस फक्त. हा आणून तर मलाच टाका लागते ना. माझ्या गोष्टीच नको ऐकूस, जेव थोडीशी. अरे दारवांगा आणलं तर थोडशा त्या दही मिरच्या तरीन नाही म्हणा, आणलं वारला कोरडा कोरडा दारवांगा.